तर जय शिवराय मित्रांनो, आज सिद्धेश्वर वाड्याला आलो होतो बरं का, मस्तपैकी सिद्धेश्वरचे दर्शन घ्यायसाठी. म्हणलं चला आता टपकून जाऊन नाही का दर्शन वगैरे घेऊ. त्याच्या मागच्या अगोदर नाही का आपल्या मागं जे दिसतंय का त्याचे आपण दर्शन वगैरे करून घेऊ. तिकडं काय ते मंदिरामध्ये आपण हे बघून येऊ. इथं पाणी वगैरे मस्तपैकी चाललेलं होतं. टपकून आलो इथं बघितलं खाली नाही का पाणी होतं बरं का, पण त्याच्यात लई शेवळ होतं. म्हणलं खाली उतरला असतो आपण पण घसरून पडला असतं ना तर आपलं कामं झालं असतं. इथं काय लिहिलं होतं का नू. नंतर ना स्वामी समर्थांचे मस्तपैकी असं आहे ना फोटो बघायला भेटला बरं का आपल्याला. थांबा तुम्हाला दाखवतो, हे बघा. नंतर म्हणलं चला आता आतमध्ये जाऊन ये ना, ह्या मंदिरामध्ये जाऊन ये ना, काय आतमध्ये तुम्हाला ते दाखवतो. आलो विठ्ठल रुक्माईची मस्तपैकी मूर्ती होती बरं की, इथं दर्शन वगैरे करून घेतले. तेवढ्यात आपण आहे ना बाहेर आलो. म्हणलं चला आता बाहेरचं पाणी वगैरे तुम्हाला दाखवून घ्यावं. आणि त्या साईडला आपल्याला जायचं होतं पुलाच्या पलीकडं. मस्तपैकी पूल वगैरे सगळं होतं. आणि तेवढ्यात आपण म्हणलं चला आता खडका खुडकाने आलेलो आहे तर इराचं पाणी पण बघून घेऊ. पाणी जर स्वच्छ असतं ना मी डायरेक्ट जाऊन आंघोळ केली असते बरं का, पण ते विषय काय होता, मी आंघोळ करून घरून चालू होतो. फारसं काय आपण नव्हतं, बरोबर आहे की नाही. नंतर म्हणलं चला आता लवकरात लवकर जाऊ. त्याच्यात बघितले इथं कपडे वाळायला घातले होते मंदिराच्या ठिकाणी. म्हणलं एखादा मोठी इथं प्री वेडिंगला वगैरे आले ना डायरेक्ट अख्खा जे काही कपडे दिसते बरं का, नसते मागं बॅकग्राऊंडला. नादच नाही करायचा. हा मस्तपैकी नंदी महाराजांचे इथं दर्शन करून आपण आतमध्ये आलो. म्हणलं महादेवांचे दर्शन करायसाठी आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि तेवढं झाल्यानंतर नाही का मला आहे ना इथं वरती नाही हे बघा मस्तपैकी इथं दिसलं बरं का. आपण गारा बिंगून दाखवलं. म्हणलं कसं काय एकदा व्ह्यू आणि डिझाईन बघा काय कडक आहे. नंतर म्हणलं चला आता आतमध्ये जाऊ. मस्तपैकी महादेवाची पिंडीचे दर्शन वगैरे करून घेतलं आपण तिथं. आणि तेवढं झाल्यानंतर नाही का बाहेर पण एक पिंड होती, तिचे पण दर्शन वगैरे करून घेतलं. आणि खाली आलो. इकडचं व्ह्यू म्हणलं तुम्हाला दाखवून घ्यावं. पाणी बिणी एकदम मस्त होतं. इकडं नुसतं जंगलच होतं पण नुसती झाडं झुडपं दिसत होती. म्हणलं इकडं जर एखादं हरवलं नाही झाडामध्ये बिबट्या 100% खाऊन घेईन. हा नंतर म्हणलं चला आता इथे अजून एक महादेवाची हे पिंड, तिथं पाय वगैरे पडून घेतलं. म्हणलं आता सगळे दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण वरच्या साईडला जाऊ. म्हणून म्हणलं चला आता वरती जायचं टायमाला एकदम कोपऱ्या रस्त्या बरं का, तुम्ही एकदा व्हिजिट करा. एक नंबर अशी जागा आहे, एक नंबर क्वांटिटी नाही का. कपल फोटो वगैरे काढत होते. म्हणलं आता आपण बॅकग्राऊंडच्या साईडचं पण तुम्हाला एकदा दाखवून घ्यावं. नसते खडका आणि पाणी बरं का, निसर्गरम्य वातावरण एक नंबर. मला इथं खाली काय ते पण तुम्हाला दाखवून घेतो. आपण 120च्या स्पीडने टापा खाली उतरायचा प्लॅनिंग होता, पण नंतर म्हणलं जाऊ दे तामान जाऊ, नाही तर इतकं तोंड आदळू की जातच नाही राहायची भाऊ. हा नंतर म्हणलं चला आता इथं पण खाली महादेवाची एक पिंड होती मस्तपैकी. इथालचा व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवून घेतो आतमधला. आले तर 100% इथं खाली उतरा. इथं वरती फक्त एकच बॉक्स आहे. कायसाठी माहिती का, ऑक्सिजन येण्यासाठी आणि फक्त थोडंफार दिसण्यासाठी. नंतर म्हणलं चला आता जय शिवराय भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. असेच ब्लॉग बघायसाठी आपल्याला फॉलो नक्कीच करून घ्या.